नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे बाप लेकी. मौज प्रकाशननी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक. याचं संपादन केलंय पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस यांनी. हे पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये अनेक लेकींनी आपल्या वडिलांविषयी लिहिलंय आणि जे वडील अर्थातच हयात आहेत त्यांनी आपल्या मुलींविषयी लिहिलंय. अत्यंत सुंदर लेख आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लेख आहेत. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी संग्रही ठेवायलाच हवं असं हे पुस्तक आहे. माझं फार आवडतं पुस्तक आहे. मला सापडत नव्हतं बरेच दिवस, पण मला ते सापडलं आणि झालं असं की यातला कुठला लेख वाचूया ह्याची निवड करताना पुन्हा एकदा मीच रमले या पुस्तकामध्ये. याच्या मलपृष्ठावर काय लिहिलंय ते एकदा पटकन वाचून दाखवते. बाप लेक हे नातं मूलभूतनी महत्वाचं, पण तरी देखील ते दुर्लक्षितच राहिलेलं नातं. मायलेक या नात्यासारखं ते खरं तर संवादी असायला हवं, परंतु बहुतेकदा या नात्याचे रंग ताठरलेले, अतिशिस्तीनं आक्रसलेले, विनमुखलेले असेच दिसतात. सामाजिक दडपणांमुळे वा जैविक घटकांमुळे या नात्यात एक प्रकारची अदृश्य लक्ष्मण रेषा अधोरेखित केली गेलेली असतेच का? का पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यातल्या मैत्रीचा मोकळेपणा गुदमरला जात असावा? लेकीच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आलेखात तिच्या पालन पोषणापलीकडे मानसिक बौद्धिक जडणघडणीत वडील आपली भूमिका अधिकतर तिचा मित्र बनून कितपतपणाला लावत असतो. खुद्द मुलीला आपल्या वडिलांकडून त्यांच्या कर्तव्य पालनापलीकडे काही अपेक्षा आकांक्षा ठेवण्याचा अधिकार असतो का? या अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देणारे हे लेख आहेत. उदाहरणादाखल सांगते की या पुस्तकात सई परांजपे यांनी त्यांच्या वडिलांविषयी लेख लिहिला आहे. गौरी देशपांडेंनी त्यांच्या वडिलांविषयी लेख लिहिलेला आहे. या व्यतिरिक्त अरुणा ढेरे, रझिया पटेल, दीपा गोवारीकर, प्रतिभा रानडे, विद्या बाळ अशा अनेकींचे आपापल्या वडिलांविषयी लेख आहेत आणि वडिलांनी मुलींविषयी लेख लिहिलेले आहेत. फारच इंटरेस्टिंग पुस्तक आहे. ह्याच्यापैकी मी आज जो लेख वाचणार आहे तो आहे प्रिया तेंडुलकर यांनी विजय तेंडुलकरांविषयी लिहिलेला लेख. लेखाचं नाव आहे बाप. या माणसावर लिहिणं फार कठीण आहे असं म्हणता म्हणता मी पुन्हा पुन्हा लिहित राहते. कुणी लिही म्हणायची वाटही पाहत नाही. ताव भरभरून लिहावंसं वाटावं असे अनुभव, हकीकती, कथा, कादंबऱ्या वगैरे वगैरे बरंचसं असतं. पण माणसं किती असतात? हा माणूस तसा आहे. तो माझा बाप आहे ही एक मोठी पंचायत आहे, त्याचीही आणि माझीही. छे माझ्यावर काय लिहितेस परत परत? चेहऱ्यावरची माशी हाकलल्यासारखे ते म्हणतात. आणि पुन्हा एकदा त्यांना न जुमानता उत्साहानं लिहायला लागलेल्या मला लिहिता लिहिता 56 वेळा विचार करावा लागतो. हे लिहावं का? हा प्रसंग लिहिला तर त्यांना आवडेल का? असं इतकं उघड बापाबद्दल लिहिलं तर लोक काय म्हणतील? माझ्या एका वयात ते मला नेहमी म्हणत, तुला लोक काय म्हणतील याची एवढी का काळजी वाटते? म्हणण्याशिवाय अनेकदा लोकांच्या हातात दुसरं असतं काय? करणारे कमी असतात. तुला जे करावंसं वाटतं ते तू कर. तू करणाऱ्यातली हो, म्हणणाऱ्यातली नाही. आणि मग मी बिनधास्त माझ्या कसरती करामती करायला लागले. परिणाम भोगायला ते बिचारे माझ्या खांद्याला खांदा लावून तयार असत, अजूनही असतात. चुकून कधी त्यांनी विचारलं नाही की हे तू काय केलंस? माझ्या पराक्रमांनी आई अनेकदा हवालदिल होई. तुम्ही काय हो मोकाट सोडले पोरीला असं बाबांना म्हणे. यावर त्यांचं उत्तर ठरलेलं, आपली मुलगी आहे निर्मलाबाई, ती फारशी चुकणार नाही. आणि चुकलीच तर काय, शिकेल. आपल्या चुकांनी सुधारणं दचकत घाबरत जगण्यापेक्षा केव्हाही उत्तम. मी शिकले फारच कमी, पण चुका उदंड केल्या. कॉलेज सोडलं, तरतरेच्या नोकऱ्या केल्या, प्रेमात पडले, लग्न करून पाहिलं, मग तेही मोडून टाकलं वगैरे वगैरे. या माणसाशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही अशी मनापासून खात्री पटलेली अनेक माणसं आयुष्यातून पाहता पाहता नाहीशी झाली. हा माणूस मात्र दिल्या शब्दाला जागला. त्रासला असेल, चिडचिडला असेल, रडला देखील असेल, कधी पश्चाताप दग्ध वगैरे झाला होता असं कोणी म्हटलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण पडताना, धडपडताना हात धरायला, सावरायला हा होता. हा नसता तर तोंडावरच पडले असते. अशा उड्याही मी अनेकदा मारल्या. सुमडीत जगले ती याच्या आधारावर. वरून त्याला ऐकूनही दाखवलं, बाप काय निवडता येतो का? आय डिडंट हॅव अ चॉईस. त्यावर त्या लांबलचक नाकाच्या आधीच मोठ्या नागपुड्या फुलवत तो फक्त गालातल्या गालात हसला.
आणि लेकीनं घरात ओढत आणलेल्या नव्या संकटाला सामोरं जायला पुन्हा आपला तयार झाला. पण म्हणून त्याला कोणी बापडा वगैरे म्हणणार असेल तर ते खरं नाही. माझा बाप बापूडवाणा झालेला मला कधीच दिसला नाही. आपल्या डौलात, आपल्या तोरात, अनेकदा झोकात तो जगला. जीवापाड कष्ट करताना, प्रचंड मोठी वादळं झेलताना, टीकेची झोड पचवताना, डोंगरा एवढी दुःख पेलताना त्याचा दिमाग कायम होता. संकटांशिवाय आयुष्य कसं असणार? चौकोनी मध्यमवर्गीय उबदार घराबाहेर नव्यानं मी जेव्हा पडत होते तेव्हा त्यांनी सांगितलं, संकट येताना दिसलं की संकटाहून मोठी हो, त्याच्यावर स्वार हो, टेम द कलॅमिटी. तेव्हा वाटे, वा रे बाप, निर्णय घ्यायलाही मदत करत नाही, तोही माझा मीच घ्यायचा आणि वरून म्हणतो स्वार हो. जगता जगता नक्की कधी ते कळलं नाही, पण हळूहळू लक्षात आलं की खरंच जमतंय की मला. नुसतं जमत नाही तर उपयोगीही पडतंय. मग वाटू लागलं, ह्याला हे कसं कळलं? याचं जगणं तर माझ्यापेक्षा वेगळं होतं. काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती, चढाओढ वेगळी होती. शिवाय हा पुरुष आणि मी बाई. कधी कधी त्रास व्हायचा. यालाच सगळं आधी का उमजतं? जगण्याचे सारे अर्थ यालाच का कळून चुकतात? लिहिण्याजोगतं जे जे आहे ते हाच का लिहून मोकळा होतो आणि मग माझं काय? तर पुन्हा हाच यायचा मदतीला, तुझं तू जग, ते मला नवं आहे. तुझ्या जगण्यातून मी शिकतो. लिखाण जगण्यातून येतं. जगणं महत्वाचं. की निघायची मी माझे स्वतंत्र निर्णय घ्यायला आणि मग यायची परत याच्याकडेच नवे प्रश्न, नव्या समस्या घेऊन. बाबा आता काय करू? त्याचं उत्तर ठरलेलं, आपण बोलू. बोलल्यावर वाटायचं आता म्हणतील तर तू हे असं असं कर, पण एवढं सोडून ते सगळं बोलायचे. माझा प्रश्न कायम, बाबा काय करू? तू ठरव, मी आहेच, पण माझ्या कुबड्या घेऊन चालू नकोस. तुझ्या पायात तुझी एक ताकद आहे, तू समर्थ आहेस. यू कॅन टेक युअर डिसिजन्स. चिडत भडकत मी मुकाट्यानं माझे निर्णय घ्यायचे आणि परिणामांना परिणामांना तयार राहायचे. निर्णय चुकला तर मी एकटी कधीच ते नसे परिणाम भोगायला, पण तो योग्य ठरला की त्याचं श्रेय मात्र माझं एकटीचे असे. त्यात ते कधीच सहभागी होत नाहीत. आजही आय न्यू यू वुड डू इट हे ठरलेलं उत्तर. माझी आई नेहमी म्हणते, मनावर घेतलं तर हा माणूस काय वाटेल ते करून दाखवेल. या काय वाटेल ते मध्ये बरंच काही सामावलेलं असतं. तिच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पैसे कमावणं. काही माणसांना पैसे कमावण्याच्या संध्याच मिळत नाहीत. यांच्याकडे भरपूर आल्या, पण यांनी तेच केलं जे त्यांना पटलं. त्यातून अख्खा संसार चालवला, 4 पोरांना मोठं केलं, शिकवलं. पैसा जरुरीपुरताच हवासा वाटतो यांना आणि तरीही पश्चात्ताप नाही. माझे आणि त्यांचे जे अनेक मतभेद आहेत त्यात पैसा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला न आवडणारी कामंही मी पैशासाठी करते आणि यावर ते विलक्षण अस्वस्थ होतात. मला आठवतं, बाबांकडे राज कपूर सारखे चित्रपट निर्माते आमच्यासाठी लिहा म्हणत येत आणि ते त्यांना मोकळेपणानं सांगत, मला ते जमणार नाही. एवढ्या बुद्धिमान माणसाला बिनडोक सिनेमे लिहिणं जमलं नसतं काय? आई हसत हसत म्हणते. यावर बाबांचं उत्तर, निर्मलाबाई, तुम्हाला वाटतो तितका तुमचा नवरा बुद्धिमान नाही. पैशाला न जुमानताही हा माणूस जगला मात्र छान. मला आठवतं, त्या काळी पैशासाठी ते दिवस रात्र लिहित असत, पण त्यांचे रुमालही लॉन्ड्रीत धुवायला जात आणि अपरात्री घरी आल्यावर त्यांच्या कलोनचा मंद सुगंध घरभर पसरे. रोजच्या जगण्यातल्या लहान सहान गोष्टीतलं सौंदर्य त्यांना कायम दिसतं. छोट्या माणसांमधले मोठे गुण ते अचूक टिपतात. उत्तम संगीत, दर्जेदार साहित्य, सुंदर चित्र, उत्कृष्ट अभिनय असं आणि बरंचसं काही त्यांच्या नजरेतून कधीही सुटत नाही. स्पॅन मासिकातलं छानसं व्यंगचित्र ते न विसरता बाजूला काढून जमेल तितक्या लोकांना दाखवतात. महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावरील व्याकरणाची चूक त्यांना भल्या सकाळीच संताप आणते. घरातल्या नोकराचा चेहरा पाहताच त्याला कसला तरी त्रास होतोय हे त्यांना क्षणात जाणवतं. सकाळी चालायला जाताना रस्त्यात दिसलेल्या अनोळखी माणसाची अनुपस्थिती सुद्धा त्यांच्या नेमकी लक्षात येते. जी माणसं त्यांच्या जवळची, त्यांची आपली असतात, त्यांना ते आर पार पाहतात, पूर्ण ओळखून असतात. रोज सकाळी माझा फोन पहिल्यांदा तेच वाजवतात आणि माझ्या नुसत्या हॅलोवरून सगळं काही क्षणात जाणतात. काय ग, बरं नाही? रात्री जागलीस का? जो प्रश्न विचारतात तो नेमका वर्मावर बोट ठेवणारा असतो. त्यांचा फोन वाजला की मी घसाबिसा खाकरून अभिनय कौशल्यपणाला लावून हॅलो म्हणते, पण उपयोग होत नाही. तू बरी आहेस असं दाखवतेस, पण नाही आहेस. काय झालंय? नंतर सांगावं तर.
वाटतं ह्याला सगळं नेमकं कसं कळतं, का म्हणून कळतं? याच्या मेंदूत कॅमेरा बसवलाय का संगणक? ही जादू नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कितीदा करून पाहिला. उत्तरादाखल गालातल्या गालातले हसू आणि भुवया उंचावत चढ्या आवाजातलं नेहमीचं उत्तर. झाड कितीही मोठं वाढलं तरी त्याच्या फांद्यांशी पानांशी असलेलं त्याचं नातं तुटत नाही. फांद्याही त्याच्या, पानंही त्याची. ते फुलतं फळतं ते त्यांच्यामुळेच. बाप आहे मी तुझा, माझ्यापासून कसं काही लपेल? अनेकदा वाटतं हा एवढा मोठा लेखक, याला सर्वसामान्य बापाचे भोग भोगायला मी का म्हणून लावते? कुठल्याही लेकीसारखी मीही एक. माझ्या जगण्याच्या चढ उतारांचा यांना का त्रास व्हावा? अनेक गोष्टी मग मी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही, पण त्यांना सुगावा लागतोच. मग ते अक्षरशः विव्हळतात. माझ्यापासून लपवलत. वाईटातली वाईट गोष्ट मला सांगितली तर मी ती पेलू शकतो, पण ही लपवा छपवी मला पेलता येत नाही. पुन्हा असं करू नका. फारसा उपयोगी पडेनच असं नाही, पण मला इतका कुचका मी ठरवू नका. लौकिकानं, बुद्धिमत्तेनं, मान सन्मानानं मोठी असलेली अनेक माणसं मी आजवर पाहिली, जवळून पाहिली. पण बाप म्हणून एवढा मोठा माणूस जन्मापासून जवळून पाहताना परत परत न राहून असं वाटत आलं की मोठ्या माणसांचं मोठेपण त्याच्या माणूस म्हणून असलेल्या मोठेपणात आहे. माणूस म्हणून हा जितका मोठा आहे, उंच आणि खोल आहे, तितकं दुसरं कोणी असेल का? असेल तर मला दिसेल का? इतकं जगून जर असं कोणी आढळलं नाही तर इथून पुढे मला भेटेल का? तुकड्या तुकड्यांनी माणसं मोठी असतात, मला ती दिसतात, पण हा इतका एकसंध कसा? बाबांना जेव्हा कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळालं तेव्हा आम्ही मुलं लहान होतो. शाळेतून घरी आलो तर घरी माणसंच माणसं, फुलं, पेढे सगळं पाहून माझी धाकटी बहीण तनुजा म्हणाली, आई, आपले बाबा एवढे हुशार असतील असं वाटलं नव्हतं. हा जागतिक ख्यातीचा एक लेखक आमच्यासाठी फक्त एक बाबा होता. आताही बाबाच आहे. हा बाप म्हणून त्याचा गुण आहे की आम्हा मुलांचा करंटेपणा? माझ्या लहानपणी मला बाबा फार कमी भेटत. रात्री खूप उशिरा घरी येत आणि भल्या सकाळी उठून आम्ही शाळेला जात असू. ते जेव्हा घरी असत तेव्हा लिहितानाच दिसत. रविवारी सकाळी तर त्यांना भेटायला माणसांमागून माणसं येत. अनेक जण सकाळी चहाला येत आणि रात्रीचं जेवूनच जात. बाबांना लिहायचं असलं की ते आईला सांगत, मी घरी नाही म्हणून सांग. ती बिचारी जमेल तेवढ्या सरळ चेहऱ्यानं खोटं बोलायचा प्रयत्न करी, पण काही मंडळी जायला तयारच नसत. अनेकदा बाबांच्या चपला लपवून आम्ही आतल्या खोलीत आणत असू आणि ते गॅलरीतून खाली उतरून पुढच्या दारानं घरात शिरत. पुढं आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायला गेलो आणि तेही अशक्य झालं. मग ते मुकाट्यानं पांढरा झब्बा लेंगा घालून आपल्या दरबारात जाऊन बसत. जो येईल त्याच्याशी त्याला हव्या त्या विषयावर बोलत. चहावर चहा बाहेरच्या खोलीत येई, गप्पांना रंग चढे, चढ्या आवाजात वादविवाद होत. एकही कप चहा न पिता हा माणूस तासन तास आलेल्या मंडळींचा पाहुणचार करत राही. रात्र झाली, सगळे गेले की हातात कागद घेऊन बसे आणि म्हणे, झोपा आता सगळे बाबाच्या वाटचं. आणि मान मोडून चणे खात टेबल लॅम्पच्या उजेडात लाकडाच्या डेस्कवर रात्रभर लिहित बसे. मराठी साहित्याच्या इतिहासात मैलाचे दगड होऊन राहिलेली एकाहून एक सरस नाटकं त्यानं ही अशी लिहिली. बाबा माझ्या पेन्सिलीला टोक काढून द्या. बाबा ते तोंडात ठेवल्यावर विरघळणारं पान तुम्ही कधी खायला घालणारात आम्हाला? अहो ऐकलत का, उद्या पाणी येणार नाहीये, शिवाय पैसे संपलेत. राजूच्या आई वाटीभर साखर देता का? तेंडुलकर एक फोन करू. असं सगळं आसपास चालू असताना हा माणूस समाधीस्थ असल्यासारखा शांतपणे लिहित बसलेला असे. या जगात असून नसल्यासारखा, भानावर असूनही बेभान झाल्यासारखा. किरट्या बारीक अक्षरात काळ्या शाईच्या पेनानं बिन ओळींच्या कागदावर तो जे काही लिहित असे ते चिरंतन, अद्भुत, अजरामर, क्वचित खळबळजनक असं कालातीत साहित्य आहे याची जाणीव मला कधीच झाली नाही. मला आठवतं त्यांच्या सखाराम बाइंडर नाटकावर जे वादळ उठलं होतं तेव्हा एकदा आम्ही रात्री मुलं झोपायला जात असताना ते अचानक आम्हाला जवळ घेऊन म्हणाले होते, फार त्रास देतोय ना बाबा तुम्हाला? पण बाबानं हे मुद्दामून केलेलं नाही. इथं तुमच्यासमोर बसून आजवर जे लिहिलं त्यातलंच हे एक आहे असं समजून मी लिहिलं होतं. जे होतंय त्याला माझा नाईलाज आहे. माझा भाऊ राजू तेव्हा अतिशय समजूतदार चेहरा करून त्यांना म्हणाला होता, जाऊ दे बाबा, लोक वेडी आहेत. आणि आम्ही सगळे खूप हसलो होतो. माझ्या वर्गातली एक मुलगी तेव्हा मला म्हणाली होती, तुझे बाबा अश्लील नाटकं लिहितात म्हणून माझ्या आईनं तुझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय.
त्यावर उद्धटपणं मी तिला म्हणाल्याचं मला आठवतं. बरं झालं, माझे बाबा एवढे मोठे आहेत की ज्यांचे बाबा त्यांच्या एवढे मोठे नाहीत अशा मुलांशी बोलायचंच नाही असं मीच ठरवलंय. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतसे बाबा जास्त भेटत राहिले. आता तर ते बहुतेक वेळ घरीच असतात. कधी येतेस? मी घरीच आहे, मला फोनवर म्हणतात. त्यांच्या घरी असण्यानं माझ्या दिवसभरातल्या लढाया लढायला मग मला एक प्रचंड उत्साह येतो. काहीही झालं तरी त्यांच्या माझ्यात फक्त एका फोनचं अंतर आहे या जाणीवेवर माझं सगळं अस्तित्व पेललेलं असतं. दिवसभराच्या कटकटी लटपटींकडे मी त्या शाळेतल्या मैत्रिणीला दिलेल्या उत्तराच्या मगरुरीनंच पाहते. माझ्या बापाच्या आयुष्यात आलेल्या संकटांहून छोट्या असलेल्या अडचणी आणि समस्यांपुढं मात खायचीच नाही असं मी ठरवलंय, असं म्हणत निर्धास्तपणे जगत राहते. वेन बाबा इज देअर वाय टू फिअर हे साईबाबांच्या पोथीतलं वाक्य माझ्या बाबांना उत्तम लागू पडतं. यामुळे होतं असं की लहानसहान अडचणी त्यांच्याकडे न्यायच्या आधी माझ्या मीच सोडवू शकते. उरलेल्या भल्या मोठ्या समस्या त्यांच्याशी बोलल्यावर आपसूक सैल होऊ लागतात. हिचं नक्की काय चाललंय या काळजीनं ते भले रात्र जागवोत. मी मात्र इयत्ता चौथीत झोपायची तितकीच गाढ आणि शांत झोपते. घोडे विकून व्यवहार आतबट्ट्याचा होता की किफायतीचा याचा निर्णय त्यांच्यावर सोपवून. अलीकडेच स्पिरिट वर्ल्ड नावाचं एक पुस्तक मी वाचलं. मरणोत्तर जगातील आत्म्याच्या नीती नियमांबद्दलचं ते पुस्तक होतं. त्यात असं म्हटलं होतं की मेल्यावर पुनर्जन्म जर असेल तर आपली आई आपण निवडू शकतो, बाप नाही. आई ज्या पुरुषाला आपला साथीदार म्हणून निवडेल तो आपला बाप असतो आणि नाईलाजाने आपल्याला तो पत्करायला लागतो. वाचल्या वाचल्या मी आईला म्हणाले, आई मला जन्म दिल्याबद्दल आभार. ती दचकलीच. काय झालं ग तुला? मला म्हणाली, मला जन्म देण्यासाठी तू बाबांना या जन्मीचा साथीदार निवडलंस हे फारच बेस्ट केलंस. आता तुला आणि मला वर गेल्यावर पुनर्जन्म असलाच तर तू पुन्हा तेंडुलकरांच्या विजयलाच साथीदार निवड. नाव बी बदललेलं असेल तर गल्लत करू नकोस हा. मी म्हणाले, वा रे जबरदस्ती. ती म्हणाली, मी कोणालाही निवडेन, तू कोण सांगणारी? माझी आई जन्मोजन्मी हाच पती वगैरे म्हणणाऱ्यातली आहे. गेली कित्येक वर्ष ती मनापासून वटसावित्रीचं व्रत करत आली आहे. माझं लग्न झाल्यावर माझ्याही माथी ते मारायचा प्रयत्न तिनं करून पाहिला, पण मी तो हाणून पाडला. मला मोनोटॉनी नकोय ग, व्हरायटी हवी आहे असं म्हणून तिची टिंगलही केली. पण आईबद्दल मला खात्री आहे, ती बाबांचीच निवड करेल. भीती वाटते ती वेगळीच. उभा जन्म माझे बाप म्हणून काढल्यावर पुढच्या जन्मी पुन्हा एकदा तेच दिव्य करायला विजय तेंडुलकर तयार होतील का? अलीकडे जितकं जमेल तेवढं व्यवस्थित रीतसर लेखपण साकार करायच्या प्रयत्नात मी असते. पण हा माणूस माझा बाप महाहुशार आहे. त्याला हेही कळतंय याची मला खात्री आहे. आणि हीही खात्री आहे की आजवर मी केलेले सगळे कावे कांगावे पोटात घालून घालून त्याचं पोट बऱ्यापैकी मोठं झालं असलं तरी हा माझा नवा कटही तो तितक्याच मायेनं पोटात घालील. याचा अर्थ असा नाही की माझे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. करकचून भांडतोही आम्ही, पण प्रत्येक वेळी हार ते मानतात. बरं बाई, मूर्ख आहे तुझा बाप, महामूर्ख आहे, शतमूर्ख आहे असं म्हणून शब्दाशब्दी संपवतात. मग दिवस ते दिवस अबोला धरतात. तो जीवघेणा असतो. असं वाटतं त्यांनी अदवा तद्वा बोलावं, मारावं हवं तर, पण असं गप्प राहू नये. मग न राहून मी त्यांना पत्र लिहिते. आमची ही पत्रापत्री घरातल्या घरातही अनेक वर्ष चालू आहे. अलीकडे ईमेलवरून आम्ही भांडणाचे समारोप करतो. आम्ही पुन्हा दोस्त झालो की आई म्हणते, झाली का बोलाबाली? आता पुन्हा सुरू होतील दोघांची कटकारस्थानं. आमच्या दोघांच्या मैत्रीचं घरात सगळ्यांना कौतुकही आहे आणि तितकाच त्रासही. आम्हा भावंडात काहीही मतभेद झाले की माझी भावंड म्हणतात, आताही जाऊन बसेल त्यांच्याबरोबर गुहेत आणि सांगेल सगळी इत्थंभूत हकीकत. एखादी गोष्ट बाबांपर्यंत पोचवणं त्यांना जमत नसेल तर मग ते म्हणतात, पियाला सांगूया, ती बरोबर पचनी पाडेल त्यांच्या, तिचं ऐकतील ते. पण हा निव्वळ गैरसमज आहे. बाबा ऐकतात सगळ्यांचं. ऐकण्यात त्यांचा हात धरणारं माझ्या पाहण्यात तरी कोणी नाही, पण करतात त्यांना जे योग्य वाटेल तेच. लहानपणापासून मी माझ्या भावंडात भाव खात आले आहे. बाबा कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना पटतं तेच ते करतात. मी सांगितलेलं त्यांना अनेकदा पटतं, त्याला मी काय करू? माझी धाकटी बहीण तनुजा एकेकाळी माझ्याबरोबर सतत असायची. बाबांचा विषय निघाला की मी माय फादर करायची. ती वैतागून म्हणायची, एक्सक्यूज मी, ही हॅपन्स टू बी माय फादर टू. माणसांच्या स्वभावाचा बाबांचा अभ्यास मोठा आहे. कुणी एका पद्धतीनं का वागतो करतो, ते का करतो हे सगळं त्यांना बरेचदा अचूक समजतं. माझी पंचायत होते ती इथंच. वाटतं की या माझ्या बापानं
मला समजून घ्यायचं की माझ्याशी वाईट वागलेल्या माणसाला, जी माणसं माझ्यापुरती समोर आल्यावर हॅलो सुद्धा न म्हणण्या इतकी पारदर्शक झालेली असतात, ती यांच्याशी आपले संबंध व्यवस्थित राखून असतात. संबंध तोडणं त्यांना जमतच नाही. इतका कुणीही त्रासदायक नसतो असं त्यांचं मत आहे. मला विलक्षण त्रास देणारी अनेक माणसं मग त्यांच्याकडे जाऊन आपली गाऱ्हाणी घालतात आणि ते चक्क शांतपणे ऐकून घेतात. ठीक आहे ग, तुला नाही ना त्रास झाला आता, मग झालं असं वरून मला सांगतात. माणूस मग तो कुठल्याही वयाचा असेल किंवा चुकत असेल तर त्याला त्या चुकीपासून परावृत्त करण्यासाठी मी जीवाचं रान करू पाहते. साम दाम दंड भेद सगळे नियम पडताळून पाहते. हे बाबांना तत्वतः मान्यच नाही. निखाऱ्याला चुकून हात लागला तर चटका बसतो हे रांगणाऱ्या पोरालाही कळतं. ही तर प्रौढ माणसं आहेत, यांना कळत नसेल का? तरीही जर ती आगीत उडी घेऊ पाहतायत तर मी त्यांना एकदा सांगेन, दोनदा सांगेन, त्या उपर त्यांची मर्जी, ते आणि त्यांचं आयुष्य. तू विनाकारण तुझी शक्ती आणि वेळ वाया घालवतेस. आपण आपलं कर्तव्य करावं आणि आपल्या जगण्याकडे वळावं. कुणी जीवाचं रान केल्यामुळे एखादा माणूस सुधारलाय असं काही घडत नाही. जो तो आपल्या चुकीनं शहाणा होतो, ते म्हणतात. त्यांचा हा सिद्धांत मला अजिबात पटत नाही आणि माझं वागणं त्यांना मग आमच्या डबल्स रंगात येतात. माझं स्वयंपाकघरात रमणं त्यांना आवडत नाही. स्वयंपाक कुणीही करू शकतो, त्यांना स्वतःला जेमतेम चहा करता येतो. त्यात तू वेळ का फुकट घालवतेस? मी लग्न केलं तेव्हा ते मला अचानक फोन करून म्हणत, NCPAला छान फिल्म आहे, येतेस? माझ्या घरी नवऱ्यानं जेवायला बोलवलेली माणसं असत. मी बिर्याणी शिजवण्यात रंगलेली असे. अतिशय अस्वस्थ होऊन ते म्हणत, माझी पोरगी असूनही तू रांधावाढा उष्टी काढा करत बसली आहेस. मला फार हसू येई. मी लहानपणापासून फार अशक्त आजारी असे. आम्ही जिथं राहत होतो त्या जागेत पाण्याचा फार त्रास होता. मागच्या इमारतीतून टाकीतून आम्ही पाणी भरत असू. मला हा पाणी भरण्याचा कार्यक्रम फार आवडायचा. मी अशक्त म्हणून आईनं माझ्यासाठी एक छोटी कळशी आणली होती. इमारतीतले सगळे मिळून पाणी भरत असताना अचानक कधीतरी बाबा घरी येत. मला पाणी भरताना पाहून विलक्षण भडकत, हातातली कळशी काढून मला घरी बसवत. यावर आई म्हणे, अहो सगळे भरतात, तिलाही आवडतं. पण ते ऐकत नसत. माझ्या बहिणी म्हणत, मग बाबा तुम्ही या ना, तर तेही जात नसत. माझी आत्या एक आठवण सांगेत. बाबा त्यावेळी मुंबईत कामाला, त्यांची आई आणि भावंड पुण्यात. ते पुण्याला गेले की आईला म्हणत, आई तू काम करू नकोस, माझ्याजवळ बस, आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहत. आत्या म्हणायची, आईला काम करू नको म्हणून हा तिच्या वाटचं काम करेल तर तेही नाही, दोघंही बसणार आणि सगळी कामं मी एकटी करणार. घरातल्या कामांची त्यांना कधीही आवड नव्हती. माझी मोठी बहीण सुषमा या बाबतीत त्यांच्यावर गेली. तिला भल्या सकाळी उठून कामाला जायला लागे. चहा करायचा कंटाळा म्हणून ती तशीच घराबाहेर पडे. तिच्यासाठी म्हणून पहिल्यांदा ते स्वयंपाकघरातल्या गॅसपाशी गेले. त्यांना चहाच फक्त करता येतो आणि तोही सुषमानं त्यांना शिकवला. स्त्रियांच्या बाबतीत त्यांची मतं अनेकदा मला बुचकळ्यात टाकतात. मुळातच ते चिमणीसारखे खात असल्यामुळे स्वयंपाक करण्यात वेळ घालवणं त्यांना पसंत नाही. ते मला म्हणतात, लग्न काय बहुतेक सगळेच करतात, कशीबशी टिकवतातही. कुत्र्या मांजरांना पण पिलं होतात. याहून वेगळं काही किती लोकांना जमतं? ऐकून मला छान वाटतं, पण मग विचार येतो, यांना आईच्या हातचा स्वयंपाकच का लागायचा? अगदी सून घरात आली तरी सुद्धा एक सुंदर दिसणारी, छान गाणारी, त्यांच्याबरोबर नाटकात काम करणारी निर्मला साखळकर नावाची मुलगी त्यांना भेटली तेव्हा त्यांनी तिच्या प्रेमात पडल्यावर तिच्याशी लग्न का केलं? त्यांची बायको आणि त्यांच्या 4 मुलांची आई बनून ही गुणी मुलगी जेव्हा रांधावाढा उष्टी काढा करू लागली तेव्हा त्यांनी तिला ते का करू दिलं? कुठं गेली होतीस? मी एवढा लवकर घरी आलो असं ते म्हणत. चुकून जर ते कधी लवकर घरी आले आणि निर्मल घरात नसली तर ते चक्क भडकत. अहो आता मला कसं कळणार तुम्ही लवकर घरी येणार ते? ती बिचारी अपराधीपणाने म्हणे. तिनं बिनबाह्यांची पोलकी घातलेली त्यांना आवडत नसत. माझं लग्न झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ही बाई माहेरी न जाता जगूच कशी शकली. रोज सकाळी घराबाहेर पडताना निर्मल माझा रुमाल, निर्मल माझी पॅन्ट असा त्यांचा धोशा चाललेला मला आठवतो. निर्मल पैसे ते म्हणत आणि आई त्यांना विचारे, काल दिलेले इतक्यात संपवलेत, आणि ते चक्क तिला हिशेब देत. कमावलेला सगळा पैसा बायकोच्या स्वाधीन करणारा पुरुष मी पाहिलाय असं मी अभिमानानं सांगत असते आणि लोक भारद्वाज पक्षी दिसलेल्या बाईकडे पाहावं तसे माझ्याकडे पाहतायत याचा मी भरपूर आनंदही घेत असते. अत्यंत त्रासदायक अशी त्यांची सवय म्हणजे ते आईला आम्हा 4 भावंडांसकट विशिष्ट ठिकाणी यायला सांगत.
गिरगावात अण्णांकडे, ठाण्याला मामाकडे, दादरच्या प्लॅटफॉर्मवर घड्याळाच्या खाली, साहित्य संघाच्या बाहेर, आणि ते स्वतः येतच नसत. आत्ता येतील मग येतील करीत आम्ही मुलं अण्णांच्या किंवा मामाच्या घरी जेवून खाऊन झोपून जात असो. आई मात्र वाट बघत असे. अपरात्री कधीतरी येत आणि आम्हाला उठवून घरी घेऊन जात. दादरच्या प्लॅटफॉर्मवर गर्दीचे धक्के खात आम्हा पोरांचं आई कधी येणार बाबा सहन करत आई तासचे तास उभी राही. मग कंटाळून आम्हाला गाडीत घुसवून मुकाट घरी येई आणि बाबांची वाट बघत असे. अपरात्री कधीतरी येऊन हे चक्क विसरलोस असं म्हणत आणि ती ऐकून घेई. त्या काळात फोन बिन नसताना 4 लहान मुलांना घेऊन अपरात्री घरी येणाऱ्या नवऱ्याची वाट बघत रात्री जागवणारी आई आठवली की ती मला ग्रेट वाटते आणि बाबांचा राग येतो. ते घरी येईपर्यंत ती जेवत नसे आणि हेही घरी येऊन तिच्याच हातचं जेवत. बरं, घरी परत येताना कसे येतील याची शाश्वती नसे. इतरांचे नवरे दारू पिऊन येतात, माझा पराक्रम गाजवून येतो असं ती म्हणे. एकदा गाडीत झोपून गेले तर मांडीवरची बॅग कोणीतरी चोरली आणि महिन्याचा अख्खा पगार गेला. एकदा आले ते करतारसिंग थत्तेचा मार खाऊन आले. एकदा उघडेच आल्याचं आठवतं. घराखाली त्यांना एक कार्यकर्ता भेटला, त्याच्या शर्टाला पाठच नव्हती तर यांनी आपला शर्टच काढून त्याला दिला. अनेकदा गाडीत झोपून यार्डात यायचे. मग एकदा सकाळी घराबाहेर गेले ते चक्क बाबा आढावांच्या एक गाव एक पाणवठा चळवळीत सामील होऊन अकोल्याच्या तुरुंगातच पोचले. आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं. आई रात्रभर जागी. खूनबीन केला का ग बाबांनी? तनुजानं आईला घाबरत विचारलं होतं. मला आठवतं एकदा रात्री गारांचा पाऊस पडला होता. मला तो बाबांनी पाहावा असं वाटत होतं पण ते आलेच नाहीत. मग मी काही गारा एका डबीत भरून ठेवल्या. सकाळी जाग आल्यावर धावत जाऊन बाबांना डबीतली गंमत दाखवायला गेले तर डबीत थेंबभर पाणी होतं. मी रडून हैदोस घातला होता. बाबा मला सांगत होते, अगं रडतेस काय, आपण फ्रीज जाणू, त्यात तू पुढच्या पावसातल्या गारा ठेव, मग त्या वितळणार नाहीत. आणि त्यांनी फ्रीज जाणला. माझ्या ताईला सुषमाला क्रिकेटचं फार वेड होतं. मुंबईत टीव्ही नुकताच आला होता. मॅच चालू होती आणि ज्या शेजाऱ्यांकडे टीव्ही होता त्यांनी तिला घरी येऊ दिलं नाही. ती दुपारभर रडत होती. संध्याकाळी बाबा नवा कोरा टीव्ही घेऊन घरी आले. त्यांनी केवळ लेखणीच्या जोरावर पैसे कमवून 4 मुलांना कसं वाढवलं हे त्यांचं तेच जाणे. पण मला मात्र शाळा संपल्यावरही असं वाटत होतं की मला शिक्षणाची काय गरज, मी कशाला सर्टिफिकेट जपून ठेवायची, मला नोकरी कशाला करायला लागणार, माझा बाप तर श्रीमंत आहे. ही श्रीमंती त्यांच्या मायेची होती जी त्यांनी मला भरभरून दिली, आज तागायत दिली. वयानं वाढून सुद्धा आज माझ्यात एक हट्टी आणि व्रात्य मूल जिवंत आहे. त्या मुलीला सतत बाबांची ओढ लागलेली असते. कामाच्या भरात एखादा दिवस त्यांना भेटता आलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. ते म्हणतात, अगं ठीक आहे उद्या ये, पण मला वाटतं आज नाही ना भेटता आलं, आजचा दिवस वाया गेला. जन्मलेल्या प्रत्येकाला एक बाप असतोच आणि बहुतेकांना तो प्यार असतो. पण बापाशिवाय वाढलेल्या मुलांकडे पाहताना मला चक्क वाटतं कशी वाढली असतील ही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या वगैरे नव्हे, पण शरीराचा एखादा महत्त्वाचा भागच नसलेली माणसं जशी दिसतात तशी मी त्यांच्याकडे पाहते. त्यांच्याशी अधिकच बरी वागते. त्यांचे 1000 गुन्हे माफ करते. आई विना पोर म्हणतात, त्याहून बापा विना पोर मला अधिकच पोरकं वाटतं. मग वाटतं बाबांनी माझं असं केलं की मग मी नव्याने त्यांच्याशी हुज्जत घालायला तयार. तर अशा या माझ्या बापानं मला जन्म दिला, जगण्याची ताकद आणि संवेदना दिली, शब्द दिले, ते कागदावर उतरवण्याचं व्यसन दिलं. त्यांना मी काय देणार? वाटतं त्यांनी दिलेल्या मराठी भाषेला त्यांच्या आठवणीसाठी एक शब्द द्यावा. मातेची जशी ममता तशी बापाची बपता का नाही? माझ्या बापानं मला जी बपता दिली ती हजारो लाखो मातांच्या ममतेच्या पलीकडची आहे. कुणाला पटेल न पटेल, माझ्यापुरतं ते एकच सत्य असं आहे जे कुणीही चॅलेंज करू शकणार नाही, खोडून काढू शकणार नाही. हा माणूस आतल्या गाठीचा आहे, स्वभावाचा थांगपत्ता लागू देत नाही, दिसतो तसा नाही वगैरे वगैरे बरेच जण म्हणतात. त्यांना जवळून पाहिल्याचा, ओळखून असल्याचा दावाही करतात. लेखक म्हणून त्याचं थोरपण त्याला द्यायला नाकारतात. या समस्त मंडळींना माझं एकच म्हणणं आहे, तो एक सरळ साधा माणूस आहे. फक्त माझाच नाही तर त्याच्या क्षेत्रातल्या अनेकांचा तो बाप आहे असा माझा दावा आहे. आणि हे मी म्हणते कारण तो माझा बाप लागून गेलाय. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांमधून मी कामं केली, पण त्यांनी स्वतः कधीही कुणाला हिला काम द्या असं म्हटलं नाही. शिरीष पैंनी जेव्हा कळी एकदा फुलली होती हे त्यांचं नाटक बाबांना वाचून दाखवलं आणि त्यात मला घ्यायचा विचार असल्याचं सांगितलं, तेव्हा ते त्यांना म्हणाले, तिला जमेलचं मला वाटत नाही. तरीही शिरीष पैंनी त्या नाटकात मला घेतलं. नाटक पाहायला बाबा आले. घरी आल्यावर मला म्हणाले, लोक जे कौतुक करतायत ते डोक्यात जाऊ देऊ नको,
त्यांच्या नाटकातली कमला अचानक नाटक सोडून गेली आणि दिनेश ठाकूर त्यांच्याकडे आले. मी धाडस करून त्यांना म्हणाले, मी करू का कमला? ठाकूर चक्क हो म्हणाले. बाबांचा चेहरा मला अजूनही आठवतो. कमला काळी आहे, कसं बसं ते म्हणाले. मी काळा मेकअप लावीन, मी उत्साहाने म्हणाले. ठाकूर तालमीचं ठरवून निघून गेल्यावर बाबा म्हणाले, तो अडचणीत आहे म्हणून हो म्हणाला, तू विचार कर. बाबांच्या नाटकात काम करायला मिळाल्यामुळे विलक्षण फुशारलेल्या मला विचार कसला सुचतोय. त्याआधी त्यांच्या अशी पाखरे येती या नाटकाच्या कन्नड भाषेतल्या प्रयोगात मी काम करायचं ठरवल्यावर तर ते विलक्षण अस्वस्थ झाले. तेव्हा मला कन्नडचा क ही येत नव्हता. रवींद्र नाट्य मंदिरामध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला तेव्हा कुमुद मेहता थिएटरच्या फॉयरमध्ये बसून होत्या. नाटक संपल्यावर मला म्हणाला, तुझा बाबा प्रचंड काळजीत होता. मला म्हणाला, तुम्ही तिथं जा, तिला गरज आहे. माझी हिंमत नाही. कन्यादान या त्यांच्या नाटकात माझी ताई सुषमा काम करायची. नाटक ऐन भरात असताना तिच्या प्रकृतीमुळं तिला काही दिवस काम करणं अशक्य झालं. 6 दिवसांवर पुढचा प्रयोग असताना मला त्या नाटकात काम करायला सांगितलं गेलं. सुरुवातीला तालमीला मी, नाटकाचे दिग्दर्शक जे स्वतः नाटकात एक भूमिकाही करत, आणि माझ्या भावाचं काम करणारे डॉक्टर शिरीष आठवले. शेवटच्या तालमीला डॉक्टर लागू आले. प्रयोग पुन्हा रवींद्र नाट्य मंदिरात होता. स्वतःची नाटकं कधीही न पाहणारे बाबा त्या दिवशी ग्रीन रूममध्ये उभे होते. दुसरी बेल झाली. मी मंचावर गेले. बाबाही तिथे आले. माझ्या आईचं काम करणाऱ्या अभिनेत्री मला प्रथमच भेटत होत्या. प्रयोग हाऊसफुल होता. मी मंचावरल्या माझ्या जागेवर जाऊन बसले. बाबा माझ्यापाशी आले आणि म्हणाले, तिसरी बेल झाल्यावरही तुला वाटलं की हे जमणार नाही तर मला स्पष्ट सांग, आपण नाटक रद्द करू. नाटक सुरू झालं, संपलं. कोणीतरी मला म्हणालं, बाबा लाईटिंगच्या सज्जात उभं राहून नाटक पाहत होते. मी म्हणाले, छे ते स्वतःचं नाटक पाहणं शक्यच नाही. मी मेकअप काढत होते तर अचानक आरशात बाबा दिसले. मी वळून त्यांच्याकडे पाहिलं. ते मला म्हणाले, अवघड होतं, यू हॅव डन दी इम्पॉसिबल. माझा विश्वासच बसेना. मी त्यांच्या गळ्यातच पडले. त्यांचा स्पर्श झाला आणि खात्री पटली की दिस इज रिअल. पुढं एक हट्टी मुलगी अंजी, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, सखाराम बाइंडर आणि सध्या गिधाडे अशा त्यांच्या अनेक नाटकातून मी कामं केली. त्यांच्या बेबी नाटकाची तब्बल महिनाभर तालीम केल्यावर दिग्दर्शक विनय आपटे यांनी मला काम जमत नसल्यामुळे नाटकातून काढूनही टाकलं होतं आणि बाबांनी यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. कारण मुळात दिग्दर्शकाला मला नाटकात घेऊन पहा, नाही जमलं तर काढून टाका असं मीच सांगितलं होतं. बाबांचा काही संबंधच नव्हता. आपल्या मुलांना ब्रेक देणारे, त्यांच्या नावाची शिफारसच नव्हे तर आग्रह धरणारे कलावंत मी आसपास जेव्हा पाहते तेव्हा वाटतं माझा हा बाप कसला दूरगामी विचार करणारा होता. त्यांच्या नाटकात काम करताना माझी अवस्था फार चमत्कारिक असते. माझ्यातली अभिनेत्री आणि लेखिका दोघींची मोठी कसरतच असते. संवाद म्हणताना मनात येतं, इतके नेमके आणि तरीही सोपे शब्द इतका परिणाम साधू शकतात हे त्यांना कसं कळलं. मग वाटतं त्यांना जसं अभिप्रेत आहे तसेच त्यांचे संवाद मी म्हणतेय का. ऐन प्रयोगात अचानक टाळक्यात येतं. ही गुंतागुंतीची कथा कशी नुसत्या संवादातून सहज उलगडत जाते प्रेक्षकांसमोर. हे विलक्षण आहे. हे त्यांना कसं जमलं. तालमीत वाटतं त्यांच्या नाटकांना दिग्दर्शकाची गरजच नाही. सगळं तर कंसातून लिहून ठेवलंय त्यांनी. त्यांच्या उत्तमोत्तम नाटकांच्या प्रयोगांच्या परिणामकारितेचं श्रेय त्यांचे दिग्दर्शक वर्षानुवर्ष स्वतःकडे घेत आलेत. आणि यावर बाबांनी कधीही आक्षेप घेणं तर सोडा, पण शब्दही उच्चारलेला नाही. त्यांची नाटकं, त्यांच्या चित्रपटांच्या पटकथा पाहण्या इतक्याच वाचनीय आहेत. वाचताना त्यांची या माध्यमावरची जबरदस्त पकड पाहून अचंबित व्हायला होतं. अतिशय बारीक सारीक सूचना, मग त्या नेपथ्याबद्दल असोत, प्रकाश योजनेबद्दल असोत, पात्रांच्या अभिनय वा हालचालीबद्दल असोत, ते नेमक्या लिहून ठेवतात. उंचावरून खाली फेकून दिल्यासारख्या वाटणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या छपरांवरून पॅन होत कॅमेरा नुकत्याच उगवू पाहणाऱ्या सूर्यावर स्थिर होतो. वाजून वाजून कंटाळल्यासारखा फोन वाजायचा बंद होतो, अशी सुंदर वाक्य त्यांच्या कंसांमध्ये सापडतात. त्यांची भाषा, मग ती मराठी असो वा इंग्रजी, वाचायला ऐकायला इतकी सहज सोपी असते आणि तरीही विलक्षण अवघड आणि गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करते. मनात येतं, या माणसाला जगण्याची भाषा इतकी व्यवस्थित उमजली आहे की ती त्याला जे म्हणायचंय ते स्वाहिली भाषेतही अलगद आणि अचूक व्यक्त करेल. त्यांच्या नाटकातले संवाद पाठ करणं हे तर महाकठीण काम आहे. वाचताना वाटतं काय सोपे आहेत संवाद, पण ते इतके सोपे असतात की पाठ करताना वाट लागते. इकडचा शब्द तिकडे झाला की वाक्यांचे अर्थ, संदर्भच बदलून जातात.
गाण्याला जसा एक ठेका असतो, गळ्याला बाज असतो, तसा त्यांच्या भाषेला त्यांचा असा एक रिदम आणि खास त्यांची अशी लय आहे. आणि तरीही ते जे सांगत असतात ते अनेकदा अत्यंत गद्य आणि दाहक असतं. संवाद म्हणणाऱ्या नटाला हा तोल सांभाळता आला तरच तेंडुलकरांचं नाटक जमतं. अनेक नाट्य झेंडूंची मंचावर वाताहत होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. बाबांच्या भल्या मोठ्या साहित्य संसाराचा मी जितका अभ्यास करते तितकी एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते की या माणसानं जे जे लिहिलं ते आणि तेच त्याला का लिहावंसं वाटलं. तसं पाहिलं तर त्यांचं आयुष्य मध्यमवर्गीय होतं. पण शाळा सोडून विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन पोटासाठी घराबाहेर पडून अनेक लहान मोठ्या नोकऱ्या करत कुणाच्या वरांड्यात राहून वेळप्रसंगी कांदे खाऊनही त्यांनी दिवस काढले. हे सगळं सर्वसामान्य म्हणता येणार नाही, पण असे किंवा याहूनही हालात अनेक जगले. पोटासाठी धडपड करताना जेव्हा पोट भरून मग तुंबड्या भरण्याच्याही संध्या आयुष्यात येतात तेव्हा अनेक जण त्या तुडुंब भरून घेतात. हेही ठीकच असतं किंवा ठीक आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पलीकडचं असतं. बाबांना ते करावंसं वाटलं नाही. त्यांनी लिहिलेल्या नाटकांनी वादविवाद आणि वादळं निर्माण केली. निर्मात्याच्या बँका भरतील किंवा बाबांची पैशाची ददात संपेल असं काहीही झालं नाही. त्यांच्या चित्रपटांना आणि त्यांनाही असंख्य पारितोषिकं मान सन्मान मिळाले, पण बॉक्स ऑफिस ज्याला म्हणतात त्याला प्रसन्न करावंसं त्यांना कधीही वाटलं नाही. खरं तर वादळानंतर त्यांची जी नाटकं चालली त्यांनी निर्मात्याला बऱ्यापैकी पैसा मिळवून दिला. ते जसे जगले तसे जगताना त्यांना इतकी विविध स्वभावाची, विविध आर्थिक स्तरातली, विविध व्यवसायातली माणसं भेटली, पण त्यांना लिहावंसं वाटलं ते सखारामवर, घाशीरामवर, गिधाडांवर. अशी पाखरे येते किंवा सरी गसरी त्यांना क्वचितच लिहावंसं वाटलं. असं का? अरुण शौरीनं बायकांच्या बाजाराला एक्सपोज करण्यासाठी जेव्हा एक बाई विकत आणून वृत्तपत्र व्यवसायात खळबळ माजवली तेव्हा त्या घटनेत त्यांना दिसला मध्यमवर्गीय घरातल्या गृहिणीचा होणारा वापर. इंदिरा गांधी जेव्हा नुकतीच राजकारणात आली तेव्हा दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहताना त्यांनी लिहिलं द्वंद्व द्वीपचा मुकाबला. विलेपार्ले स्टेशनवरून घराकडे चालत येताना अभिरूप न्यायालयाचा खेळ करणाऱ्या लोकांनी त्यांना देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा पत्ता विचारला आणि त्यातून जन्माला आलं शांतता कोर्ट चालू आहे. आसपास जगभर जे काही घडत होतं ते त्यांच्यासारखं अनेकांना दिसत होतं, आजही दिसतं. लेखक लिहिण्याची बीजं जगण्यातूनच गोळा करत असतो, पण बाबांना घडल्या घटनेत जे दिसतं आणि त्यावर त्यांच्याकडून जे लिहिलं जातं ते इतकं वेगळं, इतकं भेदक, त्रासदायक आणि तरीही विचार करायला लावणारं कसं असतं. डॉक्टर इंगळे नावाचे एक ENT सर्जन एकदा बाबांच्या कानाच्या ऑपरेशनच्या वेळी मला म्हणाले, या माणसाचा मेंदू नक्की कसा आहे ते पाहायची मला फार उत्सुकता होती. आज मी तो पाहणार. मी त्यांना म्हणाले, मलाही दाखवा. त्याच्यावरच्या सुरकुत्या मोजायच्या आहेत. मेंदूवर जितक्या जास्त सुरकुत्या तितका माणूस अधिक बुद्धिमान, असं शाळेत असताना मी कधीतरी वाचलं होतं. अलीकडे नाटक लिहिणं त्यांनी थांबवलंय. लोक त्यांना विचारतात, असं का? आमच्यासाठी नाटक लिहा, चित्रपट लिहा, पुन्हा पुन्हा मागं लागतात. बाबा फक्त मंद हसतात, कारण आवाज करून त्यांना हसताच येत नाही. वरून म्हणतात, मी जे लिहिलं ते आता मला माझं वाटतच नाही. त्या वयात मनाशी आलं म्हणून लिहिलं, आज ते लिहिलं नसतं. अलीकडेच त्यांना आणखी एक पारितोषिक घ्यायला नाशिकला बोलावलं असताना त्यांनी असंच काहीतरी भाषण केलं. त्यावर कुणी एका तरुण लेखणी बहादरानं टीका केली की अशा विफलतेनं ग्रासलेल्या माणसांना मुळात पारितोषिकं देताच का? पारितोषिकाची रक्कम स्वीकारताना ही विफलता कुठे जाते? मला चीड आली. बाबा पुन्हा हसले आणि म्हणाले, लहान आहे. लहान माणसांच्या जगात हा मोठा माणूस अचानक कुठून आला? बक्षीसं घ्या म्हणत त्यांच्याकडे माणसं आली की ते निकरानं त्यांना परतवून लावण्याचा प्रयत्न करतात. अनेक मोठी पण दुर्लक्षित माणसं आहेत की त्यांना द्या म्हणतात. मंडळींचा हिरमोड होतो किंवा अपमान. आजवर त्यांना मिळालेल्या कुठल्याही बक्षिसाच्या खबरीनं ते खुश झाल्याचं मी पाहिलेलं नाही. बक्षिसाच्या रकमेची हाव त्यांना आहे असं कोणी म्हटलं तर मला हसूच येतं. पैशावर त्यांचं प्रेम असतं तर आजवर ते जसे जगले तसे जगलेच नसते. जे लिहिलं ते त्यांनी लिहिलंच नसतं. एकेकाळी वादग्रस्त ठरलेल्या कोर्ट कचेऱ्या, सेन्सॉर बोर्ड, संस्कृती रक्षण समित्या या सगळ्यातून तावून सुलाखून अग्निपरीक्षा देऊन बाहेर आलेल्या, आजही ताज्या आणि रेलेव्हंट असलेल्या त्यांच्या नाटकांना सहकुटुंब नातीसुनांसकट येणारे प्रेक्षक जेव्हा मी पाहते तेव्हा त्यांची विफलता मला पुरेपूर कळते.
40 वर्षांपूर्वी जे लिहिलं ते आजही तितकंच किंबहुना जास्तच खरंय ही जाणीव त्यांच्यासारख्या संवेदनाक्षम, सामाजिक जाणीवा आणि बांधिलकी सतत जागृत असलेल्या, विलक्षण कळवळीनं आणि मनापासून जगणाऱ्या आणि जगण्यातून लिहिणाऱ्या माणसाला विफल करणारी कशी नसेल. आपण एक आयुष्य जगलो आणि जगता जगता जे पाहिलं, जे अनुभवलं ते आहे तसं नाही तर त्याहूनही अधिक गुंतागुंतीचं, अधिक जीवघेणं होतंय ही जाणीव सुखाची असू शकणारच नाही. वाटतं जगाची त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा आहे. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं नव्हतं का, किंवा हे मला आधीच कळलं होतं असं म्हणत हुशारून जाऊन पिसारा फुलवलेल्या मोरागत त्यांनी दिमाखात वावरावं, की द्रष्ट्याच्या थाटात आशीर्वाद देत नमस्कार झेलावेत. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी असं लिहिलंय की प्रिया लेखक झाली याला तिचा नाईलाज असावा. लेखक असणं हे 6वं बोट असण्यासारखं असतं. इतरांना जे दिसत नाही ते लेखकाला दिसतं. हे त्यांच्यापुरतं खरं आहे. त्यांना नको असताना फार दिसलं. जे दिसलं त्याचा त्यांना त्रास झाला. त्या त्रासातून त्यांचं लिखाण घडलं. त्या लिखाणातून दिसलेल्या वास्तवाचा इतरांना त्रास झाला. त्यांच्या नकळत त्यांनी जणू अनेकांच्या समोर आरसाच धरला. बौद्धिकदृष्ट्या काळाच्या पुढं असणाऱ्या सगळ्यांचं असंच होतं. त्यांनी पराभूतांच्या कथा सांगितल्या असं म्हणणाऱ्या लहान थोर मंडळींना मला सांगावंसं वाटतं की पराभूतांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करून तिला साहित्यात चिरंतन करणं हा पराभूतांना विजयपथावर आणण्याचा मार्ग नाही का. हा माणूस त्याच्या साहित्यातून हे करू शकला आणि तरीही नावानं विजय असूनही आज स्वतःला विजयी मानत नाही. हा त्याचा मोठेपणा का तुमचा कोतेपणा. तर या विजय नावाच्या माझ्या बापाला माझं एकच सांगणं आहे, बाबा रे ऐक माझं, तू आपला लिहित राहा. 40 वर्षांपूर्वी तुला जे दिसलं ते आजचं वास्तव आहे आणि जे दिसेल ते पुढच्या 40 वर्षांनंतरचं सत्य असणार आहे. माझ्या सुदैवानं मी तुझी लेक झाले. तुझ्या आधारानं जगणं सोपं झालं. पण तुझ्या नातवंडापतवंडांचं काय. ते मला नेहमी म्हणतात माझा बाप विजय तेंडुलकर नव्हता, तो धोंडोपंत होता, पण माझा बाप विजय आहे. तर यानंतर विजय तेंडुलकरांनीही एक लेख प्रियाबद्दल लिहिलेला आहे. पण हा लेख बऱ्यापैकी दीर्घ आहे त्यामुळे मी तो आत्ता वाचत नाही. उद्याच्या भागामध्ये आपण तेंडुलकर प्रियाबद्दल काय लिहितात ते वाचूया. भेटूया पुढच्या भागात.